नमस्कार. मग या वर्षी आता दिवाळीनंतर लग्नाचा भार उडवून द्यायचा ठरलेला असेल, असं प्रत्येक घरामध्ये चर्चा होतच असेल की कोणाचा तरी मावस भाऊ, कोणाची तरी आते बहीण, कोणाचा तरी भाऊ, कोणाची तरी बहीण यांचं या वर्षी लग्न करायचं आहे. पण हे सगळं करत असताना बऱ्याचशा घरांमध्ये हेही एक चिंतेचं वातावरण असतं की ह्या वर्षी तरी कमीत कमी आमच्या मुलाचं किंवा ह्या वर्षी तरी कमीत कमी माझं लग्न जमेल का, अशी चिंता असणारे बरेच कुटुंब आहेत. तुमच्या कोणी ना कोणीतरी जवळच्या नातेवाईकांमध्ये, जवळच्या मित्रांमध्ये कोणी ना कोणीतरी मुलगा असा आहे ज्याचं लग्न जमत नाहीये, किंवा असे बरेचसे मुलं आहेत ज्यांची लग्नाची खूप इच्छा आहे पण अनेक प्रयत्न करून अनेक स्थळ पाहून सुद्धा त्यांचं लग्न पाहिजे त्या ठिकाणी जमत नाहीये. म्हणून आपण आजचा जो एपिसोड आणलेला आहे त्याचं नाव आहे मुलांचं लग्न का जमत नाही. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. एकंदरीत वातावरण पाहता काही खेड्यांमध्ये अशी मुलं आहेत की प्रत्येक खेड्यामध्ये 30 ओलांडलेले, 35 ओलांडलेले 1, 2, 3, 4 मुलं तरी सहज सापडतील अशी परिस्थिती सध्याच्या गावात, सध्याच्या ठिकाणी चालू आहे. शहरांमध्ये सुद्धा तसंच प्रमाण आहे. कारण काय आहेत त्याच्याबद्दल आपण शॉर्ट मध्ये थोडी चर्चा करणारच आहोत, पण उपाय काय आहेत हे महत्वाचं आहे. यापुढे असं होणार आहे की यापुढे बायको मिळवण्यासाठी शिकावं का, बायको मिळवण्यासाठी काम करावं का, बायको मिळवण्यासाठीच मोठं व्हावं का, कारण बायको मिळणं ही फार मोठी समस्या झालेली आहे. त्याचा आपण आता पूर्णपणे इन डिटेल ज्या पद्धतीने आपण विचार करतो आपल्या प्रॅक्टिकल सोल्युशन मध्ये, ज्याच्यात सायकोलॉजिकल, फिजिकल, सोशल या 3 ऍस्पेक्टने आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल त्याचा विचार करतोय. चला तर मग सुरुवात करतोय. पहिलं सायकोलॉजिकल. सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलींची मानसिकता आणि मुलांची मानसिकता समजून घेणं फार गरजेचं आहे. मुलींची मानसिकता काय आहे बघा. मुलींची मानसिकता असते त्या म्हणजे त्यांच्या पहिल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी तर अपेक्षा. अपेक्षा काय आहेत, त्यांना नवरा तर हवाय पण त्याच्यासोबत येणाऱ्या सगळ्या सिक्युरिटीज हव्यात. जसं जॉब सिक्युरिटी, इकॉनॉमिकल सिक्युरिटी, फिजिकल सिक्युरिटी, या सगळ्या ज्या संरक्षणाच्या गोष्टी ह्या त्यांना हव्या असतात. म्हणून सिक्युअर्ड पण हवं, नवरा पण हवाय. प्लस सिक्युरिटी मध्ये त्यांना अजून काय हवंय तर गव्हर्नमेंट जॉब असला तर देव पावला, कंपनीमध्ये एखादं मोठं पॅकेज असेल तर त्याच्यात अजून सोन्याहून पिवळं, या सगळ्या गोष्टीमध्ये तो परमनंट नोकरीला असेल तर फारच छान, बिझनेसमॅन असेल तर फारच चांगलं, त्याचा स्वतःचा काही बिझनेस असेल छोटा मोठा तरी चांगलं, तो खूप समजदार हवा, प्रेमळ हवा. बघा आता या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे, सगळ्यांनाच गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही, सगळ्यांनाच पॅकेजेस मिळत नाही, सगळेच परमनंट नाहीत, सगळ्यांचेच बिझनेस नाहीत, सगळेच जण समजदार नाही, सगळेच प्रेमळ नाही. आणि आता लग्नापुरतं पुण्या मुंबईला कंपनीत पाठवायचं आणि मुलगा कंपनीत आहे ना, आमच्या मुलग्याचं आता लग्न करायचं आहे असं सांगून लग्न करून नेण्याचे दिवस गेले. आता लोक चौकस झालेले आहेत. तर ह्या सगळ्या मुलींची अपेक्षा आहेत. पाहू आपण पुढे किती अपेक्षा कशा पूर्ण करता येऊ शकतात. त्याच्यानंतर फिजिकल मध्ये मुलींच्या अपेक्षांमध्ये येतं सौंदर्य, समजदारी, मॅच्युरिटी, तो सेटल आहे की नाही, त्याची घरची श्रीमंती कशी आहे, त्याचं मागचं बॅकग्राऊंड कसं आहे, तो सेल्फ डेव्हलप्ड आहे का, त्याचे स्वतःचे डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी, तो लिडरशिप मध्ये आहे का, तो स्वतःला डेव्हलप त्याने केलेला आहे की तो बुजरा आहे की तो पळपुटा आहे, किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये अजून जर ऍडिशन करत असाल तर तो एक प्रकारचा परिपूर्ण पुरुष आहे का. आता सगळ्यात अगोदर माझी मुलींच्या वडिलांना आणि मुलींना ही विनंती आहे की या जगात कोणीही परिपूर्ण नसतं, ना तुम्ही ना आम्ही. मुलींपेक्षा मुलींचे वडील जास्त बांचट आहेत. कसे बांचट आहेत बघा. मुलगा जर चांगला असेल, होतकरू असेल, कमवता असेल, त्याचं व्यसन काही नसेल, त्याचा जॉब चांगला असेल आणि तो सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना सामावून घेणारा, कुटुंबाचा प्रमुख होण्याच्या लायकीचा असेल, हे सगळे गुण बाजूला ठेवून मुलीचा बाप आधी विचारतो मुलाकडे शेती किती आहे. ज्याच्या मुलीने शेतीच्या मातीशी पाय सुद्धा टच केलेला नसेल तो विचारतो. बरं करून सुद्धा त्याची मुलगी शेतात जाणार नसते का विचारतो तर एक इकॉनॉमिकल सिक्युरिटी पाहिजे. मग तुम्ही असा मुलगा शोधा ना की ज्याची इकॉनॉमिकल सिक्युरिटी भविष्यात मोठी वाढवू शकतो. शेतीवाडी तर कोणीही नेत नाही सोबत, ना तो मुलगा नेणार आहे ना तुम्ही नेणार आहात. तर बऱ्याचशा गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे, सामाजिक बदल होण्याची गरज आहे. पुढचं येतं फिजिकल. फिजिकल मध्ये या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. त्याच्यातला पहिला मुद्दा आहे सौंदर्य. बघा तरुण मुलांना तुमचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, तुम्ही होतकरू आहात, व्यवस्थित जॉब करत आहात, सगळं करत आहात, पण तुम्ही स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष देत नसतात. ज्या वेळेस मुलगीकडचे तुम्हाला पाहायला येतात त्यावेळेस पाहिल्या जी तुमची पहिली इमेज पडत असते ती इमेज तुम्ही काय कमावता, तुमचा स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टी नंतर येतात. अगोदर तुम्ही दिसतात कसं हे महत्वाचं आहे.
आणि ते दिसण्यासाठी काय पाहिजे असतं? सगळ्यात महत्वाचं जे सौंदर्य आहे ते नैसर्गिक असतं. बाहेरच्या गोष्टी करून, म्हणजे उदाहरणार्थ हा मलम लावू, तो मलम लावू, हे पावडर लावू, हे करू, ते करू, कपडे चांगले घालू, बाहेरच्या भौतिक गोष्टींनी तुमचं सौंदर्य खुलून कधीच दिसत नाही. सौंदर्य हे कधीही आतून असतं. सगळ्यात पहिली गोष्ट ते नैसर्गिक असावं, त्याच्यात कुठलंही केमिकल ऍडिशन्स काहीही घ्यायच्या नाही. दुसरं, मस्क्युलर बिल्ड पाहिजे. जर तुम्हाला बायको हवी असेल तर तुम्ही आतापासून शारीरिक मेहनत करून स्वतःला फिट बनवा. जर तुमची तब्येत चांगली दिसली, थोडीशी पहिलवानी दिसली, थोडी मस्क्युलर दिसली, चेहऱ्यावर नूर चांगला दिसला, तर जोडी शोभेल असं म्हणून सुद्धा लग्न होऊन जाईल. नाहीतर तुम्ही बारीक असेल, गाल खूप खोल गेलेले असतील, पिचकाऱ्या मारून तोंडाचं पार घाण करून ठेवलेली असेल, डोळे खोबनीत असतील, चेहऱ्यावर नूर नसेल, केस पांढरे असतील, तब्येतीने हडकुडा असेल, कोण तुम्हाला मुलगी देतंय? म्हणून अगोदर स्वतःचा फिटनेस कडे लक्ष द्या, स्वतःची बॉडी बनवा, जरा ताकद वाढवा स्वतःची. सो मस्क्युलर बिल्ड इज मस्ट. सेकंड थिंग, हायजेनिक हॅबिट्स. तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेताना स्वच्छतेचे हॅबिट्स लावून घ्या. थोडंसं टापटीपणा, तुम्ही शेती करा त्याबद्दल दुमत नाही, पण हॅबिट्स म्हणजे हॅबिट्सच असले पाहिजे. तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज करता कामा नाही. शेतीचं काम झाल्यानंतर, घरी आल्यानंतरच तुमचं राहणीमान, जेवणाच्या अगोदरच तुमचं हात धुणं, अंघोळ वगैरे करून व्यवस्थित राहणं, केस वगैरे नीट विंचरलेले असणं, वेळोवेळी शेविंग केलेलं असणं, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावात तुमची इमेज सगळं गाव पाहत असतं. तुम्ही मुलगीवाले पाहायला येतात त्या दिवशी दाढी करताना उरलेलं पूर्ण वर्षभर तुम्ही एकदम सुन्या सांड सारखे फिरत असतात. पुढचं, टापटीपणा पाहिजेच. का टापटीपणा नको? जरा तुमचं ड्रेसिंग सेन्स चांगला पाहिजे, तुमचं राहणं, बोलणं, वागणं टापटीपणातच पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं सांगण्याचा हेतू असा आहे, दिखता है तो बिकता है. तुम्ही दिसलेच नाही नीट तर तुम्ही विकले जाणार नाही. ज्यांचं लग्न जमत नाही ते आठवडे बाजाराला नेलेल्या बैलासारखे दाखवले जातात. हा आमचा बैल, हा 5 वर्षापासून सोडलाय, याचं लग्न जमत नाही, करणार काय? बघा, मुलींच्या अपेक्षा काय आहेत याच्यावर खापर फोडण्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय डेव्हलप करून ठेवलंय हेही तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही प्रयत्न असा करा की मुलीवाले तुमच्याकडे आले पाहिजे. जो आतापर्यंत तुमच्या तरुण मुलांवर जो डाग पडलेला आहे की यांचं लग्न जमत नाही, हे वाया गेलेत, हे तर आता गावात मोकळेच फिरतात, हा डाग पुसण्याची पूर्णतः जबाबदारी तुमची स्वतःचीच आहे. तुमच्या नावाचे जे बोर्ड गावभर लागतात, तुम्ही जे वागतात, तुमचा जो स्वभाव असतो, तुमचं जे खानपान असतं, तुमचं जे राहणीमान असतं, याची चर्चा पूर्ण गावात असते. आणि प्रत्येक मुलगीवाला हा स्थळ पाहायला येताना तुमच्या जवळच्या लोकांनाच तुमची माहिती विचारत असतो. हे त्रिवार सत्य आहे. तो डायरेक्ट तुमच्याकडे येत नाही. तो त्याच्या ओळखीतला तुमच्या जवळचा कोणीतरी एक माणूस शोधतो, तो तिथून कॉन्टॅक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचतो. मधला सांगणाऱ्याने किती चांगलं सांगितलं यापेक्षा तुम्ही किती चांगले आहात हे फार महत्वाचं नाहीये का? आणि जर ते महत्वाचं आहे तर माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही अगोदर स्वतःला डेव्हलप करा पहिलं. पुढचं, काहींच्या तर चेहऱ्यांना फार सुरकुत्या पडलेल्या असतात, मोठमोठ्या पुळ्या, ॲक्नी वगैरे झालेले असतात. अशा वेळेस माझी विनंती आहे की तुम्ही योग्य वेळी योग्य सल्ला घेऊन त्या गोष्टींचा नायनाट करा. चेहऱ्याला पुरळ आले हात लावू नका, कुठलेही मलम काही वापरू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ट्रीटमेंट करून तो विषय क्लोज करा. पुढचं, फेशियल एक्सरसाइज करा. चेहऱ्याचे काही व्यायाम आहेत, चेहऱ्याचे काही योगा आहेत, ते जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरले तर तुमचा चेहरा अतिशय सुंदर दिसतो. युट्यूबवर तुम्हाला हजारो व्हिडिओ भेटतील ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल. चेहऱ्याचे सगळे एक्सरसाइज कोणते आहेत, अँग्युलर चेहरा कसा मिळवता येऊ शकतो, चेहऱ्याचा ग्लो कसा वाढतो, मसल्स कशा पॅक होतात, चेहऱ्याचे इथले जे रिंकल्स आहेत ते कसे घालवता येतील, या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पूर्ण माहिती मिळेल. ते एक्सरसाइज बसल्या बसल्या करायचे, चालता बोलता करायचे. मग तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी जर या गोष्टी करता येत असेल तर का करू नये? नक्कीच करा. आणि शेवटचं आहे, तुम्ही कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर कायम तणावात राहत असाल तर तुमचं सौंदर्य खुलून दिसणार नाही. म्हणून स्ट्रेस फ्री राहणं फार गरजेचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. आज ना उद्या तुमचं लग्न होईल.
ती काही फार मोठी संकटाची गोष्ट नाहीये. तुम्ही स्वतःला तयार करा, बायको तुमच्यापर्यंत पळत येईल. पुढं दुसरा मुद्दा असतो मुलींच्या अपेक्षांमधला समजदार. तर समजदारी तुम्हाला कुठून येणार आहे? बघा, मी बऱ्याचशा मुलांशी बोलतो, बरेचसे मुलं माझ्याकडे पेशंट म्हणून येतात. गावोगावी आम्ही जात असतो, कुठे लग्नाला, कुठे कुठल्या कार्यक्रमाला जातो, तरुण मुलं पाहतो, आम्ही बोलत काहीतरी असतो, त्यांचा विषय ते वेगळाच घेऊन येतात. याच्यात काय दिसतं की दे आर नॉट हॅव्हिंग द नॉलेज दॅट मच की आता समाजात काय चाललंय, आता मॅच्युरिटीचा जो विषय येतोय तो महत्वाचा आहे. त्यांना स्वतःची समजदारी नसते, त्यांना समाजाची समजदारी नसते, त्यांना पाहिजे तेवढ्या सगळ्या विषयांचं आकलन होत नाही, त्यांचं ज्ञान कमी पडतं. मग तुम्हाला जर मॅच्युरिटी हवी असेल, तुम्हाला तुमच्यामध्ये जर प्रगल्भता हवी असेल, तुमचं व्यक्तिमत्व जर तुम्हाला डेव्हलप करून हवं असेल, तर मात्र तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या मनापासून कराव्या लागतील. त्याच्यात पहिली गोष्ट येते की तुम्ही काय शिकलेले आहात, जे शिकलाय ते तुम्ही मनापासून शिकलायत का. त्याच्यानंतर तुम्ही काय वाचन करता, थोर मोठ्या लोकांचं तुम्ही काय वाचन करता, चांगल्या चांगल्या लेखकांचं तुम्ही काय वाचन करता, तुम्ही तत्वज्ञानाबद्दल काय वाचन करता, तुम्ही अध्यात्माबद्दल काय वाचन करता. जेवढे जास्तीत जास्त पुस्तकं तुम्ही वाचणार, तितकं जास्तीत जास्त तुमच्यामध्ये बदल घडतील. वाचाल तर वाचाल, म्हणून सांगतो जास्तीत जास्त वाचन करा. पुढचं आहे तुम्हाला कुठूनही असो, कोणत्याही विषयाचं असो, ज्ञान मिळवताच आलं पाहिजे. चावडीवर बसून टिंगल टवाळ्या करण्यापेक्षा, याच्या त्याच्या मुलीचे लफडे शोधत बसण्यापेक्षा, आपले लफडे जोडत बसण्यापेक्षा, लाईन मारत बसण्यापेक्षा, टुकार धंदे करून मोबाईल मध्ये लुडो खेळत दिवसभर टाइमपास करण्यापेक्षा जर तुम्ही पुस्तकांचा सहारा घेतला, जर तुम्ही ज्ञानाचा सहारा घेतला, जर तुम्ही त्याच मोबाईलचा वापर हा युट्यूब माध्यमातून ज्ञान मिळवण्यासाठी केला, तर त्याचे बदल तुमच्या व्यक्तिमत्वात दिसतील, त्याचा फायदा तुमच्यावर होणार आहे. म्हणून फायद्याचं तेवढंच ज्ञान घ्या, बिना फायद्याचं सोडून द्या. आणि शेवटचा मुद्दा आहे संगती. अंदाजे आपलं जे व्यक्तिमत्व घडत असतं ते अंदाजे 20% अनुवंशिक असतं, 80% हे सामाजिक असतं. बाळ जन्माला येतं ते आई वडिलांचे अनुवंशिक गुण घेऊन जन्माला येतं, पण ते कोणत्या वातावरणात आहे, त्याच्या आजूबाजूला कायम कोण राहतो, तो कोणत्या गावात, कोणत्या शहरात, कोणत्या ठिकाणी राहतोय, त्या जागेतले त्याच्या आजूबाजूचे मित्रमंडळी, नातेवाईक, आजोबा, आजी हे सगळे कसे आहेत, या सगळ्या गोष्टींवर ते बाळ डेव्हलप होत असतं. आणि विशेषतः जास्तीत जास्त ग्रास्पिंग करण्याचा, बदलण्याचा जो पिरियड आहे तो प्युबर्टी पासून तरुणाचा आहे, ज्याच्यात तुम्हाला सगळी समजदारी आलेली असते की खरं खोटं, खोटं कोणतं, ज्ञान मिळवण्याची ती योग्य वेळ झालेली असते, ज्याच्यात तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकत असतात. आणि अशा वेळेत जर तुमची संगती ही खराब असेल, माझ्या भाषेत मी म्हणेल जर ती संगतीच भंगार असेल, तर मात्र तुमच्यामध्ये तसेच गुण उतरतील. तुमचे मित्र दारुडे असतील, तुम्ही सुद्धा दारू पित असाल. तुमचे मित्र व्यसनी असतील, तुम्ही सुद्धा व्यसनीच राहणार. तुमचे मित्र ज्या विचारांचे राहतील त्या विचारांचे बनण्याचे तुमचे चान्सेस जास्त आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, तुमची संगती खराब असेल तर ती आत्ताच ओळखा, ती सोडा, चांगली संगती पकडा. आणि नसेल कुठली संगती पकडायची तर एकांतात राहा, पण एकांतात तुमची संगत ही पुस्तकांची करा, ज्ञानाची करा. त्याचे परिणाम तुमच्यावर दिसतील. आज ना उद्या तुमच्यात झालेले बदल समाज नक्की कॅच करेल की नाही तो पोरगा खूप अभ्यास होईल. लक्षात आलं. पुढचं सेटल होणे. आता काय आहे की प्रत्येक मुलीचा बाप हा सगळ्यात अगोदर मुलगा पाहायला जाण्याआधी हे पाहत असतो की मुलगा करतो काय, याच्यापेक्षा त्याच्यात अजून मी पुढचा प्रश्न ऍड करेल की मुलगा कमवतो किती. जर मुलगा कमवत भरपूर असेल आणि भले ती नोकरी गव्हर्नमेंट नसेल तरी त्यांना मान्य. जर मुलगा भरपूर कमवत असेल, भले तो शेती करत असेल, ते सुद्धा त्यांना मान्य आहे. फक्त त्याला ह्या गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजे. कोणत्या, तो समजदार आहे का, तो दिसायला कसा आहे, तो वागायला कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे विषय आता मी सांगितले त्याप्रमाणे ते जोडले जातील. पण तो कमवतो किती हा तितकाच कळीचा मुद्दा ठरतो. म्हणून सेटल होण्यासाठी किंवा सेटल आहे का ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी तुम्ही कमी पडत असाल. जर कमी पडत असाल तर तुम्ही शांतपणे बसून विचार करा. या पॉइंटचा पहिला, तुम्ही जे शिक्षण घेतलंय त्याचा वापर तुम्हाला करता येतोय का. नाही, बरेचशा मुलांनी आर्ट्स वगैरे घेतलेलं आहे, ते शेती करतायत. तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा आज तुम्ही काय वापर करताय, काहीच नाही. मग तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा वापर करून तुम्हाला काही व्यवसाय करता येणार आहे का त्याचा विचार करा. उदाहरणार्थ तुम्ही कॉमर्स शिकलेले आहात तर तुम्हाला शेअर मार्केटिंग येतंय का,
नाही येत तर ते शिका, त्याच्यात पैसा अटकवा, मोठे व्हा. व्यावसायिक शिक्षण घेणं गरजेचं आहे, नसेल तर त्याचे छोटे छोटे क्रॅश कोर्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. व्यवसाय करण्याची इच्छा असणं आणि मी खूप मोठा होईल हे स्वप्न पाहणे याची खूप कमतरता आहे सध्या मुलांमध्ये. कुठलाही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो, प्रत्येक व्यवसाय हा चांगला असतो. जे बुड्डीचे बाल म्हणून, म्हातारीचे केस म्हणून जे विकले जातात ना गोल गोल कॅन्डीज, गुलाबी कॅन्डीज, या कॅन्डीजचं महिन्याचं उत्पन्न 3-3 लाख रुपये असणारे लोकांचे लेख आम्ही व्हॉट्सअपला वाचलेले आहेत. मग ते काम काही हलकं झालं का? नाही. चहा विकून मोठे झालेले फ्रँचायझी काढणारे लोक आपण पाहतो आहोत, वडापाव विकून विकणारे मोठे लोक आपण पाहतो आहोत. म्हणजे कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो, कुठलाही व्यवसाय हा मोठा नसतो. छोटा व्यवसाय मोठा करणं हे आपल्या हातात असतं. म्हणून सांगतोय की व्यवसाय करण्याची इच्छा आणि ते मोठं होण्याचं स्वप्न बघा, त्याच्यातनं काही ना काहीतरी व्यवसाय करा आणि मोठे व्हा. पुढे आहे ट्रॅक बदलण्याची हिंमत नसणं. काय असतं की अभ्यासाची मानसिकताच तुम्ही जर ठेवली नाही तर तुम्ही ट्रॅक बदलू शकत नाही. तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असताना तुम्हाला जर दिसलं की याच्यात मला उत्पन्न कमी मिळतंय, तुम्ही शेती करत असाल, तुम्ही जॉब करत असाल, तुम्हाला दिसतंय तुमचा पगार कमी आहे, तर तो सोडून दुसरं करण्याची तुमची हिंमत आहे का? जर असेल तर ती आवाजवी तर नाही ना, बिना अभ्यासाची नाही ना. म्हणून अगोदर अभ्यास करण्याची मानसिकता ठेवा. अगोदर कुठल्याही गोष्टीमध्ये ट्रॅक चेंज करताना अभ्यास करा आणि अभ्यास परिपूर्ण झाल्यावर, आत्मविश्वास आल्यानंतर ट्रॅक बदलण्याची हिंमत सुद्धा ठेवा. नाही ट्रॅक बदलायचा आहे तर आहे त्या सोबत, आहे त्या जॉब सोबत, आहे त्या शेती सोबत तुम्हाला अजून काय त्याच्यात वाढवता येईल त्याचा विचार करा आणि मोठे व्हा. पुढचा शेवटचा विषय येतोय, हा विषय फार महत्वाचा आहे. पहिलं लाज, दुसरं वय, तिसरं जातपात, तिसरं हलकं किंवा भारी, चौथं शिक्षण किंवा ट्रॅक सोडून पडेल ते काम करून पैसे कमवण्याची इच्छा आहे का? याच्यात बघा, लाज महत्वाचं. मी अमुक घरचा, मी अमुक नात्याचा, मी अमुकचा मुलगा, माझी ही पत आहे, माझी ही नोकरी आहे आणि मग मी हे काम करावं का? हे काम हलकंय, मी असं, ही लाज जर तुम्ही ठेवणार असाल तर मी मोठे होऊ शकत नाही. दुसरं वय, माझं वय काय, मी काम काय करावं, माझं शिक्षण काय, मी काम काय करावं. जातपात, मी अमुक जातीचा आहे, मी अमुक हलकं काम का करेल, मी या पदाला आहे, आमची जात इतकी वर्चस्व. कोणीही जातीने मोठा नसतो. गीतेमध्ये वर्णभेद हा तुमच्या कर्मानुसार दिलेला आहे, तुमच्या कामानुसार नाही, लक्षात ठेवा. आणि हलकं भारी, मग एखादा म्हणतो मी चपलेचं दुकान का टाकू, मला मोठं व्हायचंय. अरे पण तेही मोठं आहे. मी चहाचं दुकान का टाकू, मला मोठं व्हायचंय. मी भजे का तळू, मला मोठं व्हायचं. अरे तुम्ही मोठेच व्हा, पण त्याच्या सुरुवात कुठंतरी छोट्यातूनच होईल ना. आणि जर तुम्ही मोठ्यातून सुरुवात करत असेल तर देव पावला, मुलगीवाले उद्याच तुमच्या घरी येतील. मुद्दा हा आहे की तुम्ही रिकामे टकरगंटे गावात फिरण्यापेक्षा तुम्ही फक्त इथून तिथून काहीतरी पारंपरिक कामं करत बसण्यापेक्षा काहीतरी ट्रॅक बदलून तुम्ही मोठे होऊ शकता का याचा विचार करा ना. जर तुम्ही तो विचारच करायला तयार नसाल तर तुम्ही मोठे होताय तरी कसे काय? जोपर्यंत तुमचं इन्कम जास्तीचं दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला मुलगी मिळणं मुश्किल आहे. 15,000, 20,000, 25,000 नोकरीवाल्यांकडे मुलीचे वडील ढुंकून सुद्धा पाहत नाहीयेत सध्या. लक्षात ठेवा, 4दा विचार करा मी सांगितलेल्या मुद्द्याचा. पुढचा विषय येतो की फूड कार्ट आहेत, चहाचे स्टॉल्स आहेत, बुड्डीचे केस आहेत, चपलांचं दुकान आहे, पॉलिशिंगचं आहे किंवा गॅरेज आहे. ह्या सगळ्या गोष्टींची कुठं ना कुठेतरी छोट्यातून सुरुवात करावीच लागते. पण तुमचं अगोदरचं जे काम आहे ते सोडून करू नका, त्याच्या सोबत करता येते का बघा. आणि ते सोडायचं असेल तर याच्यात पूर्ण जीव टाकून काम करा. तुमचं नाव मोठं झालं, तुमचं इन्कम वाढलं की आपोआप तुमचा प्रचार होतो की हा मुलगा खूप चांगला आहे, आपोआप तुमच्यासाठी स्थळं येतील. पुढचं आहे व्यसन. काय आहे की बऱ्याचदा सगळं काही चांगलं असतं, घरचं चांगलं असतं, व्यवसाय चांगला असतो, नोकरी चांगली असते, पगार चांगला असतो, घरचे मंडळींचं बॅकग्राऊंड चांगलं असतं, दिसायला सुंदर असतो. पण प्रॉब्लेम असा असतो की आपल्या नावाचे बोर्ड पूर्ण गावभर, पूर्ण कॉलनीत, पूर्ण शहरात लागलेले असतात. काय, पितो 2 रुपयाची, दाखवतो 200 रुपयाची. फेसबुकला तुमचे अपडेट्स असतात, व्हॉट्सअपला तुमचे अपडेट असतात, तुमचे स्टेटस असतात छान छान. या सगळ्या गोष्टींमध्ये दिसतं. लग्नात तुम्ही किती बँडवाल्याच्या समोर अंग मोडलंय हे सगळ्यांना दिसत असतं. ते सात्विक होतं की दारू पिऊन होतं हेही दिसत असतं. म्हणून तुम्ही तुमच्या नावाचं खराब करण्याचं काम स्वतःच केलेलं असतं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, एकतर तुम्ही व्यसन सोडा,
दुसरी गोष्ट, तुमच्याकडून सुटत नसेल तर त्याच्यावर ताबा तरी ठेवा. ऍटलीस्ट जगाला दाखवू तरी नका. तुमचा प्रचार जर गावभर झाला तर तुम्हाला पोरगी नाही देणार कोणीच. प्यायची आहे ना मूर्खाओ, कोपऱ्यात जाऊन गुपचूप प्या आणि गप आपल्या घरी येऊन जेवण करून झोपून घ्या. कशाला डोक्याला ताण वाढवताय? गावभर इज्जत घालवायची, नंतर म्हणायचं आमच्या पोराचं लग्नच जमत नाही. हाऊ इज इट पॉसिबल? पुढचं आहे सोशल. आता आपले दोन मुद्दे संपलेत. पहिला सायकोलॉजिकल, दुसरा फिजिकल. शेवटचा मुद्दा आहे सोशल. सोशल मुद्द्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. 100% तुमचं लग्न होणार आहे, 100% तुमच्या मुलाचं लग्न होणार आहे. पण पहिली गोष्ट, त्याने काही गोष्टी कमवल्या पाहिजे, काही गोष्टी त्याने विकल्या पाहिजे. काय कमवलं पाहिजे? त्याने कुठूनही का होईना चांगल्या मार्गाने पैसा कमवला पाहिजे, चारित्र्य कमवलं पाहिजे, स्वभाव कमवला पाहिजे, सौंदर्य कमवलं पाहिजे, इमानदारी पाहिजे, इवन व्हर्जिनिटी आणि विश्वास या गोष्टी सुद्धा तुम्ही कमवून ठेवलेल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या मुलीचा विश्वासघात करू शकत नाही, लक्षात ठेवा. पुढचं, विका. काय विकू शकता? तुम्ही ज्ञान विकून पैसे कमवू शकता, तुम्ही सेवा देऊन पैसे कमवू शकता, तुम्ही कला विकून पैसे कमवू शकता, शारीरिक मेहनत देऊन सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. कुठल्याही मार्गाने तुम्ही स्वतःला डेव्हलप कराच. जर तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकले नाही तर तुमचं लग्न जमणं जवळजवळ मुश्किल आहे. पुढं काही सोशल मुद्दे आहेत ज्यांच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. त्याच्यातला एक मुद्दा आहे की भ्रूण हत्या झाली. बऱ्याचशा मुली या मागच्या 2-3 पिढ्यांनी या वंशाला दिवा असावा म्हणून मारून टाकल्या, ज्याच्यामुळे आजच्या घडीला मुला मुलींचं समानतेचं प्रमाण बिघडलं आणि आज काही मुलं हे कुवारे राहत आहे, मुली या कमी भरल्या. पुढचं येतंय मुलींचं शिक्षण. काही ठिकाणी बऱ्याचदा उच्च आहे. बघा काय होतं, याच्यात जेवढे मुद्दे मी मांडलेत ना, याच्यात व्यसन हे ते या सगळ्या गोष्टींचा मुलींशी जास्त संपर्क येत नसतो. पारंपरिक पद्धतीने का होईना मुली या घरी आपल्या आईवडिलांच्या जवळ जास्त राहत असतात. मुलं हे काही कामानिमित्त का होईना बाहेर असतात. संगत ही बदलत असते. बदललेल्या संगतीमुळे मुलींचं अभ्यासाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी वाढलेलं पाहिलंय. 10वीला बोर्डाला येणाऱ्या, 12वीला बोर्डाला येणाऱ्या, वेगवेगळे एक्झाम स्क्रॅच करणाऱ्या या जास्त करून मुलीच आहेत. मुलींचं शिक्षण जर मुलं उच्च झालेलं असलं आणि तुम्ही जर गावातच गोट्या खेळत बसले तर तुम्हाला मुली मिळतील कुठून? उच्च शिक्षणाची मुलगी ही उच्च शिक्षणाचाच मुलगा पाहिजे. तुम्ही जर उच्च शिक्षण घेतलेले नाहीये तर तुमचं लग्न होणं मुश्किल आहे. अशी आजची वेळ आहे. म्हणून मुलींचं शिक्षण वर गेलं, मुलांचं शिक्षण त्या मानाने वर गेलं नाही, ही तफावत सुद्धा लग्न जमवण्यासाठी कारणीभूत ठरते की लग्न जमत नाहीये. पुढचं येतं की शेतीचे हाल पाहूनच शेतकऱ्याचा मुलाला शेतकरी मुलगी देत नाहीये. शेतीचे आजचे हाल वाईट आहेत हे मलाही मान्य आहे, पण याच्यासाठी सर्वस्वी सरकारला जबाबदार धरू नका. याच्यात आपणही काही चुकतोय का याचा अंदाज घ्या. पारंपरिक शेती बंद करा, पारंपरिक शेती बंद करा, एक पीक पद्धत बंद करा. पुढचं मल्टीलेअर शेती, झिरो बजेट शेती, सेंद्रिय भाजीपाला, दुय्यम शेती व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय. पोल्ट्रीने तर किती लोक मोठे झालेले आम्ही पाहिलेत. शेळी पालन, मासे, दूध, छोटे छोटे बिझनेसेस, छोट्या कंपनी, मशरूम उत्पन्न, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर पारंपरिक शेतीला या सगळ्यांपैकी कोणतं ना कोणतं 1-2 व्यवसायांची जोड तुम्हाला द्यावी लागेल. ती पण व्यवस्थितपणे डेव्हलप करावी लागेल. याच्यात जेवढे शब्द मी सांगितलेत यांचा युट्यूबला अभ्यास करा. मल्टीलेअर शेतीचा अभ्यास करा. एकाच वेळी 4 पदरात शेती करता येऊ शकते. एकाच वर्षाला 4 उत्पन्न 4 वेगवेगळ्या थरात घेता येतं. उदाहरणार्थ वरती पपई, 2 नंबरला वेल, 3 नंबरला एक पीक, 4 नंबरला छोटं पीक. अशा पद्धतीने तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. जे लोक जॉब करत आहेत त्यांनी त्यांच्या जॉबला दुसरे दुय्यम व्यवसाय जोडले पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्पन्न वाढलं, खर्च कमी केला तरच नफा मिळणार. म्हणून तुम्ही जो खर्च शेतीवर करत आहात, जो खर्च तुम्ही जॉबच्या ठिकाणी डेली एक्सपेन्सेसवर करत आहात तो कमी करा आणि तुमचं उत्पन्न जे तुम्ही शेतीतनं काढताय ते वाढवा. जॉबमध्ये तुम्ही दुसरं काहीतरी अजून काम शोधून त्याला जॉईन करून अजून उत्पन्न वाढवा, तरच तुमचं नफा म्हणजे मासिक उत्पन्न वाढलेलं दिसेल. म्हणजे मुलीच्या बापाला सांगायला सोपं होईल की मुलगा कंपनीत काम करतो, कंपनीतून त्याला 30,000 रुपये मिळतात आणि तो जो एक्स्ट्रा व्यवसाय करतोय त्याच्यातून त्याला दर महिन्याला 25,000 मिळतात. 55,000 रुपये आमचा मुलगा दर महिन्याला कमवतो. पुढचा शेवटचा मुद्दा आहे की शहराकडे गेलेले जे मुलं आहेत ते शहराकडे गेल्यानंतर बढाया मारतात की शहरात असं आहे, शहरात मॉल आहे, शहरात थिएटर आहे, शहरात भाजीपाला आहे, गाड्या आहेत, घोड्या आहेत, फ्लॅट आहे, सगळे. हे एक जे ग्लॅमरचं वातावरण आहे हे खेड्यातल्या मुलांना दिसतं आणि खेड्यातल्या मुलांना दिसल्यानंतर तेही शहराकडे पळण्याचा प्रयत्न करतात.
हा विचार न करता की तिथं जाऊन आपण काय करणार आहोत, जॉब काय राहील, पडेल ते काम करताय, 10-15 हजारावर तुम्ही हेल्परचं काम करताय, अशाने तुमचं काहीही होणार नाही. हा जवळजवळ मुळशी पॅटर्न तुमचा होऊन जाईल. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही शेती सोडून द्या या मताचा मी नाही. शेती सोडून तुम्ही 10-15 हजारासाठी कुठेतरी कंपनीत कामाला जाण्यापेक्षा तुम्ही शेतीमध्ये स्वतःच असे काहीतरी बदल करा, तुमच्या स्वतःमध्ये असे काहीतरी बदल करा की तुम्ही खरे शेतकरी राजे राहणार आणि नुसत्या तुमच्या शेतीकडे बघून, तुमच्या उत्पन्नाकडे बघून मुलीवाले तुमच्याकडे पळत येतील. अपेक्षा करतो जेवढे पॉइंट्स मी सांगितलेले आहेत हे सगळे पॉइंट तुम्हाला मुलांना कळले असतील. जर तुमचा मुलगा असेल, जर तुम्ही स्वतः लग्नाचे असाल तर तुम्ही 4दा विचार करा की याच्यात तुम्ही कुठं कमी पडताय का. जर कमी पडत असतील तर स्वतःमध्ये ते बदल घडवा आणि लवकरात लवकर अपेक्षा करतो की या वर्षी मात्र तुमचं किंवा तुमच्या मुलाचं लग्न नक्की हो. रामकृष्ण हरी.